नमस्कार, स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र दर्पण 24 या न्यूज चॅनलमध्ये। जिंतूरमध्ये भाजपच्या सभेला मुस्लिम समाजाचा उत्स्फूर्त प्रतिसाद। इद्रिस मुलतानी व मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या भाषणाने वातावरणात उत्साह। जिंतूर नगर परिषद निवडणूक 2025च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित भव्य जाहीर सभेला मुस्लिम समाजाकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला। शहरातील विविध भागातून आलेल्या मुस्लिम बांधवांनी सभास्थळी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली। वातावरणामध्ये उत्साह, उमेद आणि जयघोष यामुळे संपूर्ण सभा समूहात ऊर्जा संचारलेली दिसली। सभेची सुरुवात अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष इद्रिस मुलतानी यांच्या दमदार भाषणाने झाली। त्यांनी विरोधकांना लक्ष्य करत सांगितले की विरोधकांनी भीतीचे राजकारण करून सत्ता उपभोगली, मात्र मुस्लिम समाजाला विकास हवा आहे आणि म्हणूनच तो विश्वासाने भारतीय जनता पक्षासोबत उभा टाकला आहे। या विधानानंतर सभेत टाळ्या आणि घोषणांनी प्रचंड दणाणून गेल्या। यानंतर राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी मंचावरून जिंतूरच्या विकासासाठी भाजप सरकारने केलेल्या कार्यांची सविस्तर माहिती दिली। त्या म्हणाल्या, भाजप हा सर्व धर्म, सर्व समाजाला समान न्याय देणारा पक्ष आहे। यावेळेस 25 पैकी तब्बल 12 उमेदवार मुस्लिम समाजातून निवडले आहेत आणि लवकरच जिंतूरचा उपनगराध्यक्ष देखील मुस्लिम समाजातून असेल। त्यांच्या विधानाने विशेषतः मुस्लिम युवा वर्ग आणि महिला वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले। सभेमध्ये समीर जानीमिया, डॉक्टर पंडित दराडे, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष मतीन तांबोळी, माजी पंचायत समिती सदस्य हमीद खान पठाण, नगर अध्यक्ष पदाचे उमेदवार प्रताप देशमुख यांच्यासह भाजपाचे सर्व 25 नगरसेवक उमेदवार पदाधिकारी उपस्थित होते। सभास्थळी उपस्थित गर्दी, जयघोष आणि उमेद यामुळे निवडणूक प्रचाराला मोठे बळ मिळाल्याचे स्पष्ट दिसून आले। या सभेने राजकीय वातावरणात उत्साहाची भर घातली असून आगामी काही दिवसात या सभेचा जिंतूरच्या निवडणूक समीकरणांवर मोठा परिणाम दिसून येईल अशी चर्चा शहरात रंगू लागली आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र दर्पण 24।